नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल गिरिजा अन्नपूर्णा फूड्स. आज परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी माझ्या ऑर्डरचा. आता काय झालं आहे, श्रावण महिना चालू झाला आहे, गणपती येणार आहेत, त्यामुळे इतक्या ऑर्डर्स चालू आहेत की रेसिपी शूट करायला अजिबात वेळ मिळत नाही आहे. पण तरीही माझ्या ऑर्डरमधनं वेळ काढून मी नक्की तुमच्यासाठी छान छान अशा पारंपरिक रेसिपीज आणि बाकीच्या वेगळ्या गोष्टी घेऊन येणारच आहे. आता आपल्या राखीचे पण ह्या चालू होतील, बॉक्सेस चालू होतील, त्याच्यामध्ये जसं मला वेळ मिळेल तसा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ही ऑर्डर होती माझी पावभाजीची आणि ही ऑर्डर 15 माणसांसाठी मला पावभाजीची मिळालेली होती. आता पावभाजी कशी करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी थोडी वेगळ्या स्टाईलने करते. प्रत्येकाची स्टाईल असते म्हटल्यावरती. ही काय म्हणतात, ये मेरी स्टाईल है पावभाजी की. तशा पद्धतीने मी करत होते पावभाजी माझी. आता सगळं पावभाजीचं म्हणजे बटाटे, मिरची, सिमला मिरची, त्याच्यानंतर कांदा, आलं, लसूण, मटार, टोमॅटो, आता एवढंच मी वापरते. मी ह्या पावभाजीमध्ये गाजर, फ्लॉवर, बीट, कलर काहीही वापरत नाही. जी आपली रेग्युलर पावभाजी असते, बटाटे, टोमॅटो, सिमला मिरची, मटार हे मेन साहित्य, आणि आलं, लसूण आणि कांदा, आणि त्याच्यात माझा घरी केलेला पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि माझं घरचं सिकेपी मसाला, म्हणजे ज्याला आम्ही सिकेपी मसाला म्हणतो, म्हणजे ते तिखट आमचं. ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीही वापरत नाही. पण माझी पावभाजी छान असते बरं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हां, तर असं करता करता ही माझी पावभाजी झाली. लगेच मी माझ्या हातांचा व्यायाम चालू केला. व्यायाम करायला हल्ली वेळ मिळत नाही, मग मी असे हाताचे व्यायाम मधनं करत असते पावभाजी करून. हां, तर मस्तपैकी स्मॅश करून 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 लई हात दुखायला लागले माझे. पण काय करता राव, ऑर्डर होती, मस्त झाली पाहिजे चमचमीत पावभाजी म्हटल्यावर घे की ठेच काम माझं चालू होतं. तर असं छान मी स्मॅश करून घेतलं सगळं आणि घरभर वास पसरला होता. हे तुम्हाला सांगायलाच नको. काही करा, आपल्या किचनमध्ये ज्या वस्तू बनत असतात त्याचा वास आपल्या घरभर सगळ्यांच्या पसरत असतो. त्या वासावरती लोकांना भूक लागते. असंच माझंही काहीचं होतं. तर इथे मस्तपैकी कोथिंबीर घालून हा माझा स्पेशल बटरचा तडका मी पावभाजीला दिलेला आहे. आणि ह्या तडक्यामुळे ॲक्च्युली माझी पावभाजी छान लागते, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की ट्राय करा. हां, तर ही अशी माझी पावभाजी मस्तपैकी माझ्या हातांचा व्यायाम तुम्ही बघतच असाल त्या पावभाजीचं टेक्स्चर. तर अशी झालेली आहे माझी छान अशी पावभाजी. आता ह्याच्यानंतर मी लगेचच आहे शाबास बटर घातलेलं आहे त्याच्यामध्ये. हां, पावभाजी खायचं आहे, मग कॅलरी काउंट, चरबी वाढेल, तेल, तूप हा विचार करायचा नसतो. घे बटर न ओरप हाच करायचा असतो, समजलं. पावभाजीत बटर नसेल तर मजा आहे काय राव. म्हणून मी भरभरून बटर घातलं, छानपैकी भरपूर कोथिंबीर घातली आणि ही अशी माझी पावभाजी ऑर्डरसाठी रेडी झालेली आहे. आता मी बरोबर लगेचच पाव पण भाजायला घेणार आहे. तर चला जाऊया तव्याकडे. बघा कसं बटर मस्त पोहतंय ना भाजीवर, कसलं भारी दिसतंय. येस, आता ही भाजी म्हणजे छानपैकी याला एक दणदणीत उकळी आलेली आहे. लगेच मी इथे बटर लावून मस्तपैकी पाव भाजून घेतलेले आहेत. तेवढ्यात मला आलाच होता फोन की ताई पावभाजी रेडी का. म्हटलं हो रेडी आहे. अशी मस्तपैकी मी डब्यात भरली. परत एकदा वरनं डब्यात बटर घातलं, पाव भरले, मस्तपैकी कांदा आणि कोथिंबीर दिलं आणि माझी आजची ऑर्डर गेलेली आहे. तुम्हालाही